नमस्कार, मी ग्रामपंचायत उपाध्यक्ष कंगराळी खुर्द, नाव माझं कल्लाप्पा नागोजी पाटील। आता आपल्या ग्रामपंचायतमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट व स्टेट गव्हर्नमेंटच्या फंडातून नवीन ग्रामपंचायतची इमारत आमच्या कंगराळी खुर्द गावाला सँक्शन झालेली आहे आणि ही हायटेक ग्रामपंचायत आहे। या ग्रामपंचायतचं वैशिष्ट्य म्हणजे ही 75 लाख निधी या ग्रामपंचायतला सँक्शन झालेला आहे आणि याच्यामध्ये सेपरेट आपल्याला बिल कलेक्शन करण्यासाठी, पाणीपट्टी, घरपट्टी भरण्यासाठी एक सेपरेट केबिन आमच्या कर्मचाऱ्यांना अवेलेबल आहे व आपले एसडीएसाठी एक सेपरेट केबिन आहे। त्याच्यानंतर ग्रामपंचायतचे सेक्रेटरीसाठी एक स्पेशल रूम आहे, कारण सेक्रेटरीचं खूप काम असतं आणि सगळं दप्तर वगैरे मॅनेज करणं त्यांच्या हातामध्ये असतं। ते मॅनेज करण्यासाठी एक सेपरेट रूम आहे व पीडीओसाठी एक सशक्त रूम आहे, म्हणजे सेपरेट रूम आहे पीडीओसाठी। व आपले जे नागरिक येतात ते नागरिक बसण्यासाठी सुद्धा आपण व्यवस्थित खुर्च्यांची व्यवस्था व चांगली जागा, त्याच्यानंतर पिण्याचं पाणी, या सगळ्या सोयी आम्ही ग्रामपंचायतमध्ये अरेंजमेंट केलेल्या आहेत। व वरती ग्रामपंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना बसण्यासाठी त्यांना सेपरेट रूम व त्यांना सेपरेट रूम। त्याच्यानंतर एक मीटिंग हॉल, तो मीटिंग हॉल खूप मोठा व त्या मीटिंग हॉलमध्ये सर्व सोयीसुविधा असलेला व जर कोणत्याही नागरिकांची किंवा कोणत्याही एका गल्लीची किंवा परिसराची जर काही तक्रार असल्यास 20 ते 25 लोक त्या मीटिंग हॉलमध्ये बसण्यासारखी व त्यांच्यासोबत मीटिंग घेण्यासारखी त्या मीटिंग हॉलची कॅपॅसिटी आहे आणि एकदम सुसज्ज मीटिंग हॉल आपल्या ग्रामपंचायतला सँक्शन झालेला आहे। आणि ही बिल्डिंग तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून की पूर्ण बिल्डिंगचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। फक्त सुशोभीकरणाचं काम हे आपल्या ग्रामपंचायतच्या वतीनं चालू आहे। तुम्ही पाहू शकता की हा समोरचा कट्टा, त्याच्यानंतर ग्रामपंचायतचा झेंडा असेल, त्याच्यानंतर सेपरेट रूमची नावं लिहायचं काम आता चालू आहे आणि ग्रामपंचायतच्या समोर व आजूबाजूला फेवर्स, त्याच्यानंतर थोडं प्लंबिंगचं काम होतं ते शिल्लक, ते पण सगळं ग्रामपंचायतचं सुसज्ज काम चालू आहे। आणखीन पिण्याच्या पाण्याची सोय किंवा वापरण्यासाठी सोय आणि पार्किंगसाठी थोडी जागा सोडलेली आहे ग्रामपंचायतसाठी, ते सुद्धा काम आता अंतिम टप्प्यात येलेलं आहे। आणि येत्या 29 सप्टेंबर रोजी या ग्रामपंचायतचं भव्य प्रमाणात ओपनिंग ठरवण्यात आलेलं आहे। त्यासाठी आमच्या भागाचे आमदार व आमच्या झडपीचे ईओ सर व आपल्या जिल्हा पंचायतचे सीओ साहेब, त्यांना सगळ्यांना आम्ही बोलवलेलं आहे व आमच्या भागाचे सन्माननीय खासदार साहेब यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि मी सर्व आमच्या कंगराळी खुर्द गावातील नागरिकांना आवाहन करतो की 29 सप्टेंबर रोजी आपल्या ग्रामपंचायतच्या उद्घाटनासाठी भव्य दिव्य असा सोहळा हा पार पडणार आहे आणि नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावं व या सोहळ्यात सहभागी व्हावं व आपल्या कंगराळी खुर्द गावासाठी हा एक मानाचा तुरा असेल। फक्त कंगराळी खुर्द ग्रामपंचायतीला आमच्या कर्नाटकमध्ये 3 ग्रामपंचायत मंजूर झाले आहेत, त्याच्यामध्ये कंगराळी खुर्द ग्रामपंचायत एक मंजूर झालेली आहे आणि हे आपल्या गावचा मानबिंदू ठरणार आहे। आणि ह्याच्यासाठी सर्व नागरिकांना मी आवाहन करतो आणि सर्व नेते मंडळींनासुद्धा आवाहन करतो की त्यांनी उपस्थित राहावं व आपल्या सोहळ्याची शोभा वाढवावी। जय हिंद, जय हिंदू राष्ट्र।